सस्नेह नमस्कार. विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा अमरावती येथे पुनश्च एकदा आपलं स्वागत. आणि यावेळी भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आणि संविधान दिवस 26 नोव्हेंबर 2024 आम्ही साजरा केला. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे, शाहू फुले आंबेडकरांच्या प्रतिमेचे वंदन, अभिवादन, पूजन झाले आणि भारतीय संविधानाने लोकशाहीची जी आपल्याला उद्देशिका दिली आहे त्याचं वाचन आम्ही सर्वांनी केलं. धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःपद अर्पण करीत आहोत. संविधान, भारतीय संविधान चिरायू हो. भारतीय संविधान, भारतीय संविधान विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पाहुण्यांचं स्वागत झालं आणि मग संविधान, त्याचं महत्त्व आणि त्याची प्रतिभा जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला आणि ते सुद्धा आमच्या एका लाडक्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून. हा विद्यार्थी संकेत इंगळे, गोल्ड मेडलिस्ट. सर्वांनी संविधान अगदी चांगल्या पद्धतीनं समजून घेतलं. चला तर ऐकूया आपण या विद्यार्थ्याचं हे संविधानाबद्दलचं नॉलेज, अनुभव आणि माहितीने परिपूर्ण असं वक्तव्य. तिकडून बिरसा मुंडांपासून म्हणजे 1857 पासून स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली होती. त्यानंतर भगतसिंग आले, मोठमोठे सर्व स्वातंत्र्य सैनिक आले. त्यानंतर महात्मा गांधींपर्यंत, सुभाषचंद्र बोसांपर्यंत सर्वांचं योगदान झालं होतं. ब्रिटिशांना सळूकी पळापळ करून सोडलं होतं. मग एकीकडे ब्रिटिश भारतातून निघून जाणार होते, परंतु भारताला जवळपास मुघलांची 700 वर्षाची गुलामगिरी, 150 वर्षाची ब्रिटिशांची गुलामगिरी ही लागली होती. भारताची मानसिकता म्हणजे खंगला होता, भारत देश कंगाल झाला होता. अशा वेळेस भारताचा कारभार कसा चालणार आहे, कारण लोक मानसिकदृष्ट्या सुद्धा गुलाम झाले होते, आर्थिकदृष्ट्याही संपले होते. मग एकीकडे ब्रिटिश निघून जाणार होते आणि भारतातले जे त्या काळचे विद्वान होते त्यांना चिंता होती की आता हा देश कसा चालणार. ब्रिटिशांच्या काही मोठ्या अधिकाऱ्यांचे स्टेटमेंट होते की या देशात वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लँग्वेजेस आहेत, वेगवेगळे राज्य आहेत, वेगवेगळे राजे आहेत. हा देश एक करून टिकू शकत नाही असे त्यांचे स्टेटमेंट होते. मग यावेळेस त्या काळच्या विद्वानांची जबाबदारी होती की इतका मोठा संघर्ष झालेला आहे, हा देश कुठेतरी टिकला पाहिजे. आणि मग तेव्हा त्यांच्या डोक्यातून एक पीक जन्माला आलं. ते पीक म्हणजे भारताची संविधान सभा. तर 9 डिसेंबर 1946 रोजी भारतीय संविधान सभेची पहिली बैठक घेण्यात आली. या संविधान सभेत 389 मेंबर्स होते आणि हे 389 मेंबर्स त्या काळचे भारतातले सर्वात विद्वान लोक म्हणजे या संविधान सभेत 100 पेक्षा जास्त बॅरिस्टर्स असतील. ती भारताच्या बाहेरून वकील झालेले लोक, इंग्लंडवरून वकीलची पदवी घेतलेले लोक, इतके ब्रिलियंट लोक होते. 15 महिला होत्या आणि भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रातून भारताचं संविधान बनवायचं होतं. एवढ्या मोठ्या देशाचं संविधान बनवायचं होतं, म्हणून सर्वांचं प्रतिनिधित्व आवश्यक होतं. म्हणून निवडणुका घेण्यात आल्या आणि भारताची संविधान सभा बनली. 9 डिसेंबर 1946 ला भारताची संविधान सभेची पहिली बैठक झाली आणि संविधानावर काम करणे सुरू झाले. पहिले हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होते. त्यानंतर मग 2 दिवसांनी कदाचित राजेंद्र प्रसाद जे पहिले राष्ट्रपती झाले ते अध्यक्ष झाले.
त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो, म्हणजे ज्यांनी प्रमुख भूमिका पार पाडली संविधान बनवण्याची, त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बनवण्यात आले आणि त्या समितीत 7 लोक होते. मग आता संविधान बनवण्याचा प्रवास आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे संविधान बनवण्यासाठी लागले. मग अशा वेळेस संविधान लगेच बनलं का? तर नाही. इथं संविधानात 385 आर्टिकल सुरुवात होते. एका आर्टिकलवर डिबेट झाले. म्हणजे जर बाबासाहेबांनी एक आर्टिकल समोर घेऊन आले की इंडिया दॅट इज भारत शासित युनियन ऑफ स्टेट असं जर पहिलं आर्टिकल असेल तर याच्यावरही वादविवाद झाले. समोरच्या लोकांनी त्याला ऍक्शन घेतले, त्यांनी काही सजेशन दिले, तर प्रत्येक गोष्टीला उत्तर देत प्रत्येक गोष्टीवर चर्चा करत 395 आर्टिकल तयार झाले. अशा प्रकारे भारतीय संविधान तयार झाले. जो मसुदा तयार करण्यात आला होता भारतीय संविधानाचा, याचं 3 वेळा वाचन घेण्यात आलं. पहिलं वाचन झालं, दुसरं वाचन झालं, तिसरं वाचन झालं. यात वेगवेगळ्या सुधारणा करण्यात आल्या आणि सर्वांची संमती घेत, सर्वांची संवाद साधत, सर्वांना कन्सिडर करून, सर्वांचे मत विचारात घेऊन अल्टिमेटली 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं संविधान स्वीकारण्यात आलं आणि तो दिवस म्हणजे हा संविधान दिवस. तर संविधानाचा प्रवास हा होता. इव्हन म्हणजे ज्या व्यवस्थेनं बाबासाहेबांना शिक्षण नाकारलं होतं, बाबासाहेबांना माणूस असण्याचा अधिकारही नाकारला होता, त्याच व्यवस्थेनं परत एकदा इथं बाबासाहेब संविधान सभेवर कसे जाणार नाही याचा एक वेगळा इतिहास आहे. तोही आपण वाचला पाहिजे की बाबासाहेब संविधान सभेवर येऊ नये याच्यासाठी ही व्यवस्था काम केली. परंतु बाबासाहेब मुंबई प्रांतातून संविधान सभेवर निवडून जाऊ शकले नाही, त्यांना जाऊ देण्यात आलं नाही. शेवटी पश्चिम बंगालमधून बाबासाहेब जोगेंद्रनाथ मंडल होते, त्यांनी बाबासाहेबांना संविधान सभेवर पाठवलं आणि अशा प्रकारे बाबासाहेब संविधान सभेवर आहे. त्यानंतर आता संविधान दिन आपल्या लक्षात आला, पण संविधानात नेमकं आहे तरी काय, का म्हणून आपण संविधान साजरा करायचं आणि बरेच गैरसमज आपल्या मनात संविधानाबद्दल अशा युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून टाकण्यात येतात किंवा आपण अशा समाजात राहतो की जडणघडण करते होते की संविधान कोणाचं तर बाबासाहेबांचं, संविधान कोणाचं तर बौद्धांचं. हा कुठेतरी गैरसमज जो आहे की एका पर्टिक्युलर जातीचं संविधान आहे, हे हा गैरसमज आपण काढला पाहिजे. जेव्हा तुम्ही संविधान वाचायला लागता, संविधानात नेमकं काय काय, संविधान वेळेची मर्यादा आहे म्हणून एकदम थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. तर संविधानात सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे पार्ट 3 म्हणजे भाग 3, त्याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो. म्हणजे भारताच्या नागरिकांना मूलभूत अधिकार असतील. मूलभूत अधिकार कोणकोणते आहेत तर आर्टिकल 14 हा समानतेचा अधिकार सांगतो की कायद्यासमोर सर्व लोक समान असतील. म्हणजे स्त्री असो पुरुष असो कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असो हा कायद्यासमोर समान असेल आणि त्याला कायद्याचं इक्वल प्रोटेक्शन असेल. हे झालं तुमचं आर्टिकल 14. आणि आर्टिकल 14च्या माध्यमातूनच मग वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. तुम्ही आम्ही समानतेचा हक्क क्लेम करतो. त्यानंतर येते आर्टिकल 15, त्याची सुरुवात होते की द स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट ऑन द ग्राउंड्स ऑफ रेस, रिलीजन, कास्ट, सेक्स, जेंडर. म्हणजे इथलं जे राज्य आहे, इथली जी सरकार आहे ती लोकांमध्ये जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, जेंडरच्या आधारावर, म्हणजे स्त्री आहे की पुरुष आहे किंवा तो कोणत्या प्लेस ऑफ रेसिडेन्स काय या आधारावर भेदभाव करणार नाही असं बंधन करून लादून देते तर भारतीय संविधान. हे जर बंधन लादलं नसतं गेलं तर एका पर्टिक्युलर एखाद्या सरकार आली असते त्यानं आपल्या जातीच्या माणसांसाठी काम केलं असतं किंवा परजातीच्या लोकांच्या विरोधात तो वागला असता. परंतु तो आज तिथं इच्छा असूनही हे का करू शकत नाही, कारण त्याच्यावर बंधन भारतीय संविधानाचं. त्यानंतर आर्टिकल 15 क्लॉज 3 येते. आर्टिकल 15 क्लॉज 3 काय सांगते की द स्टेट कॅन मेक स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर वुमन अँड चिल्ड्रन. म्हणजे महिलांसाठीच्या वेगवेगळ्या योजना आहेत मॅडम आजकाल. आणि महिलांसाठी जे राजकीय 33% आरक्षण आहे ज्याचे आपण 50% झालं पाहिजे असं म्हणतो, हे कुठून येते किंवा महिलांसाठी आजकाल सरकार वेगवेगळ्या योजना आणतात, यांना ही ताकद कुठून मिळते. भलेही त्यांचा पर्पज वेगळा असला परंतु ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणत आहेत याची ताकद कुठून मिळते, त्याची ताकद 15 फूट 3 मधून मिळते. कारण संविधान सांगते की स्टेट कॅन मेक स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर वुमन अँड चिल्ड्रन. म्हणजे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी सक्तीचं मोफत शिक्षण कोण सांगते तर भारतीय संविधान सांगते. त्यामुळे इथं जर राज्य सरकार लोकांच्या कल्याणाच्या योजना आणत असतील तर त्याचा पावर त्यांना भारतीय संविधान देत असते. त्याच्यानंतर कलम 16 काय, कलम 16 सांगते की जे रिझर्वेशन आपण म्हणतो आरक्षण आणि आरक्षणावर ज्ञानाच्या अभावामुळे, माहितीच्या अभावामुळे दोन समाजात तेढ निर्माण होते. मग नेमकं आरक्षण भारतीय संविधान आरक्षण देते किंवा बरेच लोक बाबासाहेबांनी आरक्षण दिलं म्हणूनही बाबासाहेबांना
किंवा त्यांच्याबद्दल गैरसमज पाळतात. तर आरक्षण नेमकं काय आहे? आरक्षण थोडक्यात जर सांगायचं झालं तर हजारो वर्षापासून इथल्या व्यवस्थेनं ज्यांना बाहेर फेकून दिलं होतं, मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकून दिलं होतं, त्या लोकांनाही मुख्य प्रवाहात आणायचं आणि सर्वांनी मिळून देश घडवायचा, याच्यासाठी जी प्रतिनिधित्वाची जी तरतूद आहे ते म्हणजे आरक्षण आहे. आणि ते आरक्षणात ज्या कलमातून येते 15च्या म्हणजे आर्टिकल 50 क्लॉज 4 आणि आर्टिकल 16 क्लॉज 4 याच्या माध्यमातून आरक्षण येते. त्यानंतर भारताच्या इतिहासाला अस्पृश्यतेचा कलंक होता. आज तुम्ही आम्ही सोबत बसतो, एका ताटात जेवतो, परंतु व्यवस्था अशी होती, धर्मानं असं सांगून दिलं होतं की माणसाचा हातही लागला नाही पाहिजे, गोमूत्राने शुद्ध करा, त्याची सावली पडली पाहिजे. इतका विखारी प्रचार धर्माच्या नावावर इथं राबवण्यात आला होता. ती अस्पृश्यता कोणत्या कलमानं संपवली तर आर्टिकल 17 सांगते ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी, म्हणजे अस्पृश्यता पाळण्यावर बंदी. आज जर कोणी अस्पृश्यता पाळत असेल तर त्याला SC/ST ऍक्ट, ॲट्रॉसिटी ऍक्ट म्हणतो आपण, त्याच्या खाली त्याला पनिश केला जाऊ शकते. आणि आर्टिकल 17 मध्ये जवळपास अनटचेबिलिटी संपली आहे. परंतु आजही आपण पाहतो की काही स्टेट्स मध्ये UP, गुजरात सारख्या ठिकाणी काही प्रमाणात या घटना होतच असतात. आणि आर्टिकल 17 जरी असलं तर कुठेतरी समाजाची मानसिकता बदलल्यावर ह्या गोष्टी दूर होणार आहेत. त्यानंतर येते आर्टिकल 18 ॲबॉलिशन ऑफ टायटल्स, म्हणजे आधी ज्या पदव्या होत्या, आधी लोकांना अशी जाणीव करून दिली जायची की आम्ही राजे तुम्ही प्रजा, किंवा आम्ही राजा तुम्ही रक्त, हे महाराज ते महाराज, किंवा ह्या ज्या पदव्या होत्या राजे वगैरे, या पदव्या संपवण्याचं काम आर्टिकल 18 न केलेलं आहे. म्हणजे इथं आता राजे प्रजे समान झालेला आहे आणि प्रजाही राजा झाली आहे. हे आर्टिकल म्हणजे आर्टिकल 18 आहे. few principles of state policies. MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा एवढं लक्षात राहते. We should be very very proud of अशा विद्यार्थ्यांचा प्राऊड फील करायला पाहिजे.